आहे महायुतीचा उमेदवार म्हणून, फक्त उमेदवार म्हणूनच नाही तर एक अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांची जबाबदारी घेऊन. दादा गेले पण त्यांची स्वप्न अजून जिवंत आहेत आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आज रणांगणामध्ये उतरलेली आहे. हो, ही लढाई सोपी नाही, पण मी एकटी नाही, कारण मला विश्वास आहे माझ्या मागे तुम्हा सर्व बारामतीकरांची ताकद उभी आहे. ही माती माझी आहे, तुम्ही माणसं माझी आहात आणि तुमचा विकास हाच दादांप्रमाणे माझाही ध्यास आहे. आज मी तुमच्याकडे केवळ मत मागायला इथे उभी राहिलेली नाही, मी तुमच्याकडं नातं टिकवायला आलेले आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमचा विश्वास कधीच कमी होऊ देणार नाही. खरं सांगायचं तर माझं दुःख मोठं आहे. माझं तर सर्वस्व हरपलंय, पण लाखोंचा पोशिंदा गमावलेल्या आणि आशेने माझ्याकडे पाहणाऱ्या या पोरक्या जनतेकडे पाहिल्यानंतर दादांचं स्वप्न, त्यांच्या कर्तव्याची जाणीव आणि त्यांच्या पश्चात माझ्यावर आलेली जबाबदारी, या साऱ्यांच्या बळावर हे शिवधनुष्य उचलून तुमच्या सर्वांच्या आधारानं मी पुढे चालत राहण्याचा निर्धार केलेला आहे. मी आपल्याला माहिती आहे की नेहमीच सांगत आले की आदरणीय दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण त्यांच्या विचारांचा, त्यांच्या विकासाचा आणि त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी मी पूर्णपणे ताकदीने प्रयत्न करीन. दुःखाला कवटाळून न बसता जनसेवेसाठी मी दादांच्या पावलावर पाऊल ठेवून उभी आहे. माझ्यासोबत कुणी असो वा कुणी नसो, जोपर्यंत तुम्ही बारामतीकर जनता माझ्या पाठीशी आहात तोपर्यंत मी थांबणार नाही, मी खचणार नाही, मागे हटणार नाही. मी एका संघर्ष योद्ध्याची सहचारिणी आहे. येसूबाई जशा लढल्या, अहिल्याबाई होळकरांनी जसा कारभार चालवला आणि आपला लोकांना न्याय दिला, त्याच निष्ठेने मी तुमची सेवा करेन. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही महाराष्ट्राची ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा तीच मूलभूत दिशा राहिली आहे आणि यापुढेही ती तशीच राहील याची मी आपल्या सर्वांना खात्री देते. बारामती माझी ताकद आहे, तुम्ही बारामतीकर माझी जीवाभावाची कुटुंबातली माणसं आहात आणि बारामती हे आपलं कुटुंब आहे आणि हीच भावना उराशी बाळगून मी सतत काम करत राहणार आहे. आदरणीय दादांनी बारामतीच्या विकासासाठी जे भक्कम पायाभूत मूलभूत काम उभारलं आहे त्यावरच बारामतीची प्रगतीचं मंदिर उभं झालेलं आहे. आपल्याला सगळ्याला माहीत आहे की दादांच्या काळामध्ये जनाई शिरजाई योजना, निराडावा कालवा, पुरंदर उपसा सिंचन योजना, खडकवासला कालवा, त्यामुळे आपल्या तालुक्याचा सर्वांगीण विकास होत आहे. तसेच खडकवासला फुरसुंगी बोगदा व निराकरा नदी उपसा सिंचन योजना, त्यामुळे आपल्या तालुक्यातील 33 टंचाईग्रस्त गावांना मोठा दिलासा मिळणार असून हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. दादांच्या काळातीलच जनजीवन मिशन अंतर्गत गावोगावी उभ्या राहत असलेल्या पाणीपुरवठा योजना, त्यामुळे बारामतीकरांच्या पिण्याच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न मार्गी लागणार आहे. आपल्याला माहिती आहे की बारामतीमध्ये MIDC
नव्याने आलेल्या नामांकित कंपन्यांमुळे तसेच जंक्शन येथे 1000 एकरावर निर्माण होणाऱ्या नवीन MIDCमुळे हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पशुवैद्यकीय महाविद्यालय, 2 शासकीय महाविद्यालये, नर्सिंग विद्यालय, ग्रामीण रुग्णालय आणि दादांचा ड्रीम प्रोजेक्ट कॅन्सर हॉस्पिटल, तसेच शिवसृष्टी, बाबूजी नाईकवाडा, नवीन ST बस डेपो, क्रीडा संकुल, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यासिका, समाज कल्याण विभागाचे वसतिगृह, रेशीम कोश केंद्र, कन्हेरी वन उद्यान, विविध शासकीय विभागाच्या व कोर्टाच्या आधुनिक आणि दर्जेदार इमारती, बारामती फलटण रेल्वे मार्ग, पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ, शेतकरी मॉल, मॉडेल स्कूल, मॉडेल PSC या सर्व अशा अनेक विकासांची पेरणी दम लागावा लागेल अशा प्रकारची कामगिरी आदरणीय दादांनीच केली आहे. आदरणीय दादांनी पेरलेल्या विकासाच्या या बीजाचं आता अंकुरित झाली आहेत. ती विकासाच्या मोठ्या वृक्षामध्ये रूपांतरित होत आहेत आणि या वृक्षाच्या सावलीत प्रत्येक बारामतीचा नागरिक आनंदी, सुखी आणि समाधानी व सुरक्षित राहील, हे माझं आपल्या सर्वांना वचन आहे. दादांनी बारामतीला ज्या उंचीवर नेलं, जी प्रतिष्ठा दिली, जो मान बारामतीचा संपूर्ण राज्यात आणि देशात मिळवून दिला, तोच आपल्याला टिकवायचा आहे, तोच आपल्याला वाढवायचा आहे. आपल्याला माहिती आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या सक्षम नेतृत्वाखाली देश झपाट्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. बारामतीसह महाराष्ट्राच्या विकासासाठी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि गृहमंत्री माननीय अमित भाईंचा आशीर्वाद आहे. त्याचबरोबर आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची भक्कम साथ आपल्याला आहे. देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे प्रमुख असले तरी आदरणीय दादांचे जिवलग मित्र म्हणूनही बारामतीशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध राहिलेला आहे. बारामतीमधील आदरणीय दादांच्या विविध महत्त्वाकांक्षी मंजूर प्रगतीपथावरील व नव्या विकासाच्या प्रकल्पांना आदरणीय मुख्यमंत्री महोदय निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे. राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून या बारामती परिवारातील प्रत्येकाला सामाजिक आणि राजकीय न्याय देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. याची मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या साक्षीने आपणास खात्री देते. आदरणीय दादांच्या दुर्दैवी अपघाताबाबत अनेकांच्या मनामध्ये शंका आहेत. त्या तुमच्या मनात आहेत, तशाच माझ्याही मनात आहेत. या शंकांचं नक्कीच निरसन झालं पाहिजे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे. यासाठी मी स्वतः पुढाकार घेत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि गृहमंत्री आदरणीय अमितभाई शाह साहेबांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांनीसुद्धा निष्पक्ष आणि सखोल तपासाचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी तर विधानसभेमध्येच याबाबत जाहीर आश्वासन दिलेलं होतं. त्यामुळे विविध यंत्रणा आणि उच्चस्तरीय संस्थांच्या माध्यमातून तपास सुरू आहे. पण या दुर्घटनेबाबतचे सत्य मात्र स्पष्टपणे समोर आलंच पाहिजे. काहीही चुकीचं आढळल्यास दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, हीच तुमच्यासारखीच माझीसुद्धा ठाम भूमिका आहे. कोणत्याही बाबतीत परिस्थितीत आपण याबाबत तडजोड करणार नाही. या कामी केंद्र तसेच राज्य शासनाकडून आपल्याला पूर्ण सहकार्य मिळत आहे. त्यामुळे खरोखरच आपण कोणतीही शंका मनात न आणता काळजी नसावी. आपल्याला माहिती आहे की आदरणीय दादांच्या स्मृती बारामतीच्या कणाकणामध्ये आहेत आणि ह्या स्मृती चिरकाल टिकाव्यात यासाठी आणि त्यांच्या कार्याची प्रेरणादायी ओळख पुढील पिढ्यांपर्यंत कायम राहावी यासाठी
आम्ही अजितदादा पवार म्युझियम या भव्य स्मारकाची उभारणा काही दिवसातच करत आहोत. या म्युझियमच्या माध्यमातून दादांच्या आयुष्याचा संपूर्ण जीवनपट जनतेसमोर उलगडला जाईल. त्यांच्या कामाची शैली, शिस्त, व्यक्तिमत्वातील विविध पैलू, एक लोकनेता म्हणून त्यांचा अफाट लोकसंग्रह आणि जनतेशी असलेली नाळ या निमित्तानं सर्वांना पाहायला आणि अनुभवायला मिळणार आहे. हे स्मारक आपल्या सर्वांसाठी केवळ आठवणच नाही तर प्रेरणेचा अखंड स्रोत असणार आहे. आदरणीय दादांनी आयुष्यभर आपल्या कार्यातून मी कामाचाच माणूस ही ओळख निर्माण केली आणि तीच खरी त्यांची ताकद होती. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत जनतेच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य देत मी बारामतीकरांसाठी अहोरात्र काम करीन ही ग्वाही आज या ठिकाणी देते. दादांच्या विचारांचा, मूल्यांचा आणि कामाचा समृद्ध वारसा पुढे नेण्याची जबाबदारी मी व माझे कुटुंबीय आणि आपण सर्व सहकारी मिळून सक्षमपणे पार पाडू असा ठाम विश्वास व्यक्त करते. प्रत्येक निवडणूक ही गांभीर्याने लढली पाहिजे हीच आदरणीय दादांची शिकवण आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सुद्धा आपण सर्वांनी गांभीर्यानंच बघितलं पाहिजे. येत्या 23 तारखेला तुम्ही जे मत देणार आहात ते केवळ एक उमेदवार म्हणून मला दिलेलं मत नसेल तर तुमचे आदरणीय दादांच्या प्रती असणारं प्रेम, नातं, ऋणानुबंध आणि दादांची तुमच्या सर्वांच्या प्रती असणारी आपुलकी व कौटुंबिक नातं दर्शवणारं द्योतक असेल. संपूर्ण देश या निवडणुकीकडे डोळे लावून बसला आहे. बारामतीकरांचे आणि दादांचे नाते किती घट्ट होते हे महाराष्ट्राला आणि संपूर्ण भारताला या मतदानाच्या माध्यमातून दाखवून भरघोस मताच्या इतिहासाचे आपण सर्वजण साक्षीदार होऊयात. प्रत्येक मतदाराला मतदानासाठी प्रवृत्त करणं ही आपली जबाबदारी आहे. उद्योग, व्यवसाय, शिक्षणाच्या निमित्तानं परगावी गेलेल्या प्रत्येक बारामतीकरांनो, आदरणीय दादांच्या प्रेमापोटी आपल्या बारामतीच्या विकासासाठी येत्या 23 तारखेला आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी बारामतीला आवर्जून यावं असं आवाहन मी या निमित्तानं करते. तीव्र उन्हाळा आहे. उष्णतेची लाट लक्षात घेता नियोजनबद्ध पद्धतीने आपण सर्वांनी काम करून जास्तीत जास्त मतदान घडवून आणलं पाहिजे. मतदानासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी, दिव्यांग बंधू भगिनीची सुद्धा पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आत्मीयतेने काळजी घ्यावी अशा मी सूचना करते. ही निवडणूक केवळ माझी नाही, ही बारामतीकरांच्या स्वाभिमान व अस्मितेची निवडणूक आहे. आदरणीय दादांच्या कार्याचं स्मरण करण्याची ही निवडणूक आहे. प्रत्येक बारामतीकरांची ही निवडणूक आहे आणि मला खात्री आहे की प्रत्येक बारामतीकर या निवडणुकीत आपली योग्य ती भूमिका बजावेल आणि नवा इतिहास